बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरण देखील अनुभवायला मिळत आहे। दरम्यान हवामान खात्याने पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। एकीकडे पावसाची शक्यता असताना सांताक्रूज इथे शुक्रवारी 37°C कमाल तापमानाची नोंद झाली। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी विद्याविहार ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। या ब्लॉकमुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना अवेळी लोकल सेवेचा त्रास सहन करावा लागेल, तर दिवाळीमुळे पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही। तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली। दरम्यान पुढील 1-2 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या विविध 25 कंपन्यांच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली। तपासणीअंती बहुतांशी फटाक्यांची आवाज मर्यादा ही 97.1 डेसिबल इतकी होती। फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा जास्तीत जास्त 125 डेसिबल इतकी आहे। यानुसार यंदा फटाक्यांचा आवाज मर्यादितच आहे। राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील 21,66,198 शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 1,356 कोटी मदत वितरित केली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी त्यांनी साजरी केली। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन झालंय। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्रवास केला। स्टेअरिंग राज ठाकरे यांच्या हाती, तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी आदित्य ठाकरे झाले। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कातील जिमखान्याची पाहणी केली। यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। मराठा समाज आणि आमच्यामध्ये जरांगे पाटलांमुळे अंतर झाल्याचं भुजबळांनी म्हटलं। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस असल्याचं भुजबळांनी म्हटलं। जरांगे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ असल्याचं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। तर बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतल्याचं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ दाखवत भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांवर टीका केली आहे। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय। गेला तर गेला पण जीआर काढला असं म्हणत छगन भुजबळ यांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली। मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केल्याची टीका हाकेंनी केली। अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। बुरहानपूर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारहून थेट शिर्डीमध्ये दाखल झाले। शिवाजी कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुरहानपूरसाठी फडणवीस रवाना झाले। सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे। दौंडचे भाजपचे स्वप्नील शहा आणि नंदू पवार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। डहाणूमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला।
पडळकर उद्या न्यूयॉर्कला जाऊन काहीही बोलतील, हिंदू मुलींना सल्ले देण्याची काहीही गरज नाही. पडळकरांच्या जिमबाबतच्या वक्तव्यावरून राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्ध भवन येथील ग्रंथालयाला अण्णा बनसोडेंनी भेट दिली. डिजिटल माध्यमाच्या पद्धतीनं किंवा मदतीनं नवीन पिढ्यांसाठी एक आधुनिक वाचन केंद्र बनवण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तर ग्रंथालयाचा वारसा जपण्यासाठी सरकारकडे देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये काढलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटातील सोडत विजेत्यांना ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ताबा मिळाला. म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते सदनिकेच्या चाव्यांचं आणि ताबा प्रमाणपत्रांचं शुक्रवारी वितरण करण्यात आलं. आता एक सविस्तर बातमी. आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढवू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय. मराठा आरक्षणासंदर्भातल्या जियाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये काल पार पडला. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी नाव न घेता जरांगेंवर प्रहार केला. अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो पाडितो म्हणून. तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत, पण ओबीसीत येऊन नाही. दरम्यान भाजप नेत्यांना आवरा असा इशारा भुजबळांनी दिलाय. त्यावर भाजप हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याचं सांगत प्रवीण दरेकरांनी भुजबळांना उत्तर दिलंय. त्याच्यामुळे बीजेपीला आवरण्याची गरज नाही. बीजेपी अत्यंत शिस्तीचा, सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळं बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही. छगन भुजबळांनी महाएल्गार मेळाव्यात विजय वडेट्टीवारांवर सडकून टीका केली आहे. वडेट्टीवार डबल ढोलकी म्हणत त्यांनी भर सभेत वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा व्हिडिओ दाखवला. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे असा थेट सवाल त्यांनी केला. वडेट्टीवारांनी एकच भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत भुजबळांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतलाय. आज आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे
फिरतंय, सगळं व्हायरल होत. पुढे टिवा एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार. हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. बीडमधल्या सभेत बोलताना भुजबळांनी विखे पाटलांवरही निशाणा साधलेला आहे. दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बीडमध्ये झालेली सभा ही ओबीसींची सभा नाही, त्या जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली सभा असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हटलेले आहेत. मराठा समाज हा 50 ते 55% आहे. राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी आज सभा घेतली. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी घेतलेली ही सभा आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया रद्द करण्यासाठी हे काम करत आहेत. मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल. आम्ही कुणालाही भीत नसल्याचं जरांगे म्हटलेत. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल असं जरांगे म्हणालेले आहेत. भुजबळांना वातावरण खराब करायचंय, भुजबळांना मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांना बदनाम करायचंय असंही जरांगे म्हटलेत. जातीय दंगली घडणारे बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील. गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा.